अगर आपको किसी धर्म का नाम लें तो हिंदू टेरर कहिए, हिंदू फंडामेंटलिस्ट टेरर कहिए, सनातनी टेरर कहिए, लेकिन भगवा न कहिए। अगर आपको किसी धर्म का नाम लें तो हिंदू टेरर कहिए, हिंदू फंडामेंटलिस्ट टेरर कहिए, सनातनी टेरर कहिए, लेकिन भगवा सामर्थ्य शक्तीचा राजदंड उचलून गर्जना करी प्रचंड अन्याय मोडल्या वाघ होऊन भिडला रक्षणा धर्म उचलिले शस्त्र वागिले प्राण जनतेला असा हा धर्मवीर असा हा धर्मवीर। युवा सेनेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये राज्याचे पूर्व मुख्यमंत्री सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवा सेना आक्रमक होऊन आज आंदोलन करत आहे। मला आज एवढंच सांगायचं आहे की अतिरेकी टेररिझम हे जे शब्द आहेत हे फक्त आणि फक्त पाकिस्तानींसाठी आहे। आज आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीनं आदरणीय देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब तसेच गृहमंत्री अमित शाह साहेब आणि या महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सरकार चाललेलं आहे, आम्हाला त्या तिन्ही आमच्या नेत्यांवर सार्थ अभिमान आहे। आणि आज पावसाळी अधिवेशनच्या माध्यमातून आपण पाहत असाल की ऑपरेशन सिंदूरवर जी चर्चा होत आहे त्या प्रत्येक चर्चेवर काँग्रेसचे जे खासदार आहेत, विरोधी पक्षाचे जे खासदार आहेत ते प्रत्येक गोष्टीला विरोध करतायत। मला आज एवढंच सांगायचं की संपूर्ण युवा सेनांना आमच्या या देशाचे प्रधानमंत्री आणि आदरणीय गृहमंत्र्यांवर सार्थ अभिमान आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर असे वक्तव्य जर कुठला व्यक्ती करत असेल तर निश्चितपणे आम्ही त्या गोष्टीचा विरोध करू। आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि अशा व्यक्तींनी हिंदू धर्माबद्दल सनातन धर्माबद्दल जर अशा काही वक्तव्य करत असतील तर निश्चितपणे ते चुकीचे आहे। मी आपल्याला एवढंच सांगतो की माणूस कितीही मोठा असून द्या, कितीही छोटा असून द्या, जर हिंदू धर्माबद्दल जर कोणी या ठिकाणी अपशब्द वापरत असेल तर निश्चितपणे युवा सेना शिवसेना त्या प्रत्येक अशा व्यक्तीचा या ठिकाणी निषेध करणार आहे। वक्तव्य मागे घेण्याची पहिली सुरुवात मी हे करतो की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपलं नाव बदलावं, कारण पृथ्वीराज चव्हाण हे खूप मोठे महान योद्धा होते, त्याच्यामुळे त्यांना ते नाव शोभत नाही। हिंदुत्वासाठी पृथ्वीराज चव्हाण या योद्ध्यांनी संघर्ष केला होता आणि त्यांचं असं म्हणणं आहे की भगवा आतंकवाद म्हणू नका, सनातनी आतंकवाद म्हणा। आता सनातन धर्म यांना शिकवायला लागेल का? यांना सनातन धर्म शिकायचा असेल तर पंढरीच्या वारीला यायला लागेल। सनातन धर्म म्हणजेच हिंदू धर्म, सनातन धर्म म्हणजेच भगवा। ज्यावेळी बॉम्बस्फोटाचं प्रकरण निघालं तुमच्या काँग्रेसच्या काळामध्ये, ज्याचा निकाल आता विजयी निकाल लागला, साध्वी प्रज्ञाजी आणि सर्व काही आपले त्याच्यामध्ये आरोपी केले होते ते निर्दोष सुटले। त्याच्यानंतर त्या काँग्रेसच्या काळातच आरोप केले गेले की भगवा दहशतवाद, भगवा आतंकवाद, हे ह्यांच्या काळातच हे सगळं काय झालं। त्यावेळी त्यांना का भगवा शब्द आठवला नव्हता का? आता यांना भगवा शब्द का आठवायला लागला? आणि सनातन धर्म यांना आता जर एवढा अवघड वाटत असेल तर सनातन धर्म शिकवण्यासाठी जर यांनी जर आता महाराष्ट्राची माफी न मागितली तर सर्व वारकऱ्यांना घेऊन याच्या घरातच आम्ही घुसणार आहे। ही युवा सेनेतर्फे आम्ही त्यांना आज धमकी देतोय, डायरेक्ट धमकी देतोय। सनातन धर्म हा फार पुरातन धर्म आहे, तोच हिंदू धर्म आहे, तोच भगवा धर्म आहे, हे त्यांनी विसरू नये। आणि चव्हाण साहेब, आमची तुम्हाला एवढीच विनंती आहे, सध्या युवा सेना आंदोलनात उतरली आहे, लवकरात लवकर माफी मागावी, नाहीतर महाराष्ट्रावर युवा सेना हे आंदोलन करून सर्व वारकरी घेऊन तुमच्या घरामध्ये आल्याशिवाय राहणार नाहीत। युवा सेना रस्त्यावर उतरून तुम्ही फोटो वगैरे जाळून रस्त्यावर उतरणार, काय सांगा? आज फक्त आम्ही फोटो जाळून हा निषेध व्यक्त केला आहे। जसं आमच्या कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांचा आदेश होता की संपूर्ण राज्यामध्ये हा निषेध झाला पाहिजे, त्या हिशोबाने आम्ही आज हा निषेध व्यक्त केला आहे। जर ह्याच्याही पुढे अशी वक्तव्य जर कोण करत असेल सनातन धर्माविरोधात तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या युवा सेनेमार्फत पूर्ण महाराष्ट्र राज्यात पूर्वेजी सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली करू। मी तर पहिला तेच सांगेन, सर्वांना जय महाराष्ट्र। या हिंदू धर्माचा जे आपल्याला अभिमान वाटतो तो अभिमान मातीस डुलवण्याचं काम हे जे मंत्री लोक करतात यांनी आज पृथ्वीराज आहेत यांनीच केला, तर त्यांचाच निषेध नाही। कोणीही हिंदू धर्माचा जो करेल निषेध करेल किंवा हिंदू धर्माबद्दल वाईट शब्द बोलेल, युवा सेना नेहमीच त्या गोष्टीचा निषेध करेल आणि जे आंदोलन आहेत ते आंदोलन करणार। त्यांना जिथपर्यंत अक्कल येत नाही तिथपर्यंत या आंदोलनाचा बोलतात स्वरूप त्यांना दाखवत राहणार।